मित्रांनो, सुप्रभात सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवम पूनम मने जाधव. मी इयत्ता तिसरीत शिकतो. आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य, समानता व जबाबदारी याची आठवण करून देतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागू झाले. संविधान हे फक्त पुस्तक नाही, आपण कसे वागावे हे सांगणारे मार्गदर्शन आहे. मला दिसत नाही, पण मी अंध नाही, कारण मी जग माझ्या शाळेतील मित्रांच्या डोळ्यातून पाहतो. मी शाळा पाहतो माझ्या शिक्षकांच्या शब्दातून. पोद्दार मॅडम, खंडागळे सर, सुतार मॅडम आणि पवार सर यांचे आवाज मला सांगतात की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. मी घर पाहतो माझ्या आईच्या मायेने. ती मला हात धरून चालायला शिकवते व धीर देते. मी माझ्या वडिलांमधून जबाबदारी पाहतो. ते मला सांगतात की कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मी माझ्या आजी आजोबांमधून अनुभव पाहतो. ते मला सांगतात की पूर्वी माणसांकडे पैसा कमी होता आणि माणुसकी जास्त होती. मी जग माझ्या लहान बहिणीमधून पाहतो. ती खूपच लहान आहे, पण ती नेहमी मला दादा दादा म्हणते. ह्या शब्दात खूप प्रेम आणि विश्वास आहे. संविधान आपल्याला सांगते की सर्व लोक समान आहेत. पण आजच्या काळात आपण खरंच सर्वांशी समान वागतो का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण माणुसकी कमी होत चालली आहे. लोक बोलतात जास्त, पण ऐकतात कमी. मला दिसत नाही, पण मला जाणवते की काही लोकांना डोळे असूनही दुसऱ्याचे दुःख दिसत नाही. आजच्या कलियुगात खोटे लवकर पसरते, पण सत्याला जरा वेळ लागतो. कधी कधी आपला स्वतःचा विचार फायद्याचा वाटतो आणि देशाचा विचार मागे पडतो. प्रजासत्ताक दिन हा फक्त झेंडा फडकवण्याचा दिवस नाही, तर चांगला माणूस बनण्याचा आणि संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण नियम पाळले, इतरांचा सन्मान केला आणि देशासाठी चांगले नागरिक बनलो तर संविधान खरंच जिवंत राहील. आज या पवित्र दिवशी मी देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व जवानांना मनापासून सलाम करतो. आपण सुरक्षित राहतो कारण ते सीमेवर उभे असतात. आपण सर्वांनी त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचा प्रयत्न करूया. शेवटी मी जाता एवढेच म्हणेन, जिल्हा परिषद शाळा खूप महत्त्वाची आहे. इथेच आम्ही शिकतो, घडतो व चांगला माणूस बनतो. गरिबाची जमान्याची हीच खरी शाळा आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि मजबूत झाली पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. बोला भारत माता की जय.